मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस. पुणे घाटात रेड अलर्ट तर कोकण, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. 21 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा इशारा. नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच. मुखेडमध्ये मुसळधार पाऊस. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर तर पैनगंगा नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. पीक सडून जाण्याची भीती. राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू. धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना. मुंबईतील बेस्ट पतपेढीसाठी आज होणार मतदान. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं निवडणुकीत चुरस. भाजपकडून सहकार समृद्ध पॅनलचं आव्हान. बेस्ट पतपेढी मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. मतदारांना 1000 रुपये दिल्याचा आरोप. बारामतीच्या रयत शिक्षण संस्थेतून धक्कादायक व्हिडिओ समोर. अश्लील नृत्याचा व्हिडिओ समोर. अंजली दमानी यांनी शेअर केला व्हिडिओ. संगमनेरमध्ये कीर्तन रोखत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराजांवर हल्ला केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये मद्यधुंद कार चालकाने 6 जणांना उडवलं. समर्थनगर परिसरातील घटना. एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी. पुण्यात मुंढवा परिसरात पबमधून बाहेर पडणाऱ्या तरुणाचा नागरिकांना मारहाण करत धिंगाणा. बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या. नागरिकही आक्रमक. प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ. खेवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात. महिलेने तक्रार दिल्यानं खेवलकरांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल. नांदगावच्या पिनाकेश्वर घाटात अपघात. ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली. अपघातात 2 जण ठार तर 13 भाविक जखमी. लाडक्या बहिणीप्रमाणे सुनबाई सुद्धा लाडकी होणार. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती घोषणा करण्याची शक्यता. तर नेहमी लोक भुलणार नाहीत, अंबादास दानवेंची टीका. राज्यातील शिवभोजन थाळी योजनेचा बोजवारा. शिवभोजन केंद्र चालकांची करोडो रुपयांची बिलं राज्य सरकारनं थकवली. शिवभोजन केंद्र चालक आंदोलनाच्या पवित्र्यात. अहिल्यानगरच्या निवासामध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग. आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.